आमदार असतील, मंत्री असतील यांचे कपडे आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही की सरकारवर त्या ठिकाणी फसवणुकीचा 420 गुन्हा दाखल करण्यात यावा। देशातल्या उद्योगपतींचं त्या ठिकाणी जवळपास 12 लाख कोटीचं लोन जर तुम्ही माफ करू शकत असाल, राज्याला अर्थशिस्त हवायची तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही का प्रेस घेऊन बोलले नाहीत की आम्ही कर्जमाफी करणार नाही? तुम्ही निवडणुकीच्या प्रेसमध्ये का बोलले नाही की आम्ही MSP वर 20% अनुदान देणार नाही? तुम्ही निवडणुकीच्या आधी आम्हाला का सांगितलं नाही की आम्ही 12,000चे 15,000 नमूद शेतकरी सन्मान करणार नाही? आज शेतकरी वाट बघतो आहे। खरात पाटील माझ्यासोबत सहकारी शेतकरी आहेत, आमचे राधेश्याम भाऊ आहेत। विषय असा आहे की आम्ही आज साखरखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे आणि ठाणेदार श्री करेवाड साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। ते निवेदन मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे। त्या निवेदनाचा विषय असा आहे की सध्याच्या निवडून आलेल्या सरकारवर फसवणुकीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा। सन 2025 म्हणजे 24 मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना शब्द दिला की आम्ही तुमचं सरसकट कर्ज माफ करू। शेतकरी त्या आशेवर होते। त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशन झाल्यानंतर किंवा त्या अधिवेशनामध्ये की आम्ही आमच्या शब्दाशी बांधील आहोत अशा पद्धतीचा शब्द खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार असतील, बबनराव लोणीकर असतील किंवा सत्ताधारी नेते असतील हे सुतोवाच करत राहिले की आम्ही कर्जमाफी करणार आहे। त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। परंतु आत्ता काय झालंय, मार्च एंडिंग आलेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आशा लागल्या होत्या की आपलं कर्ज त्या ठिकाणी सरकार माफ करेल, परंतु 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे आश्वासनं दिले होते त्याच्यामध्ये MSP वर 20% अनुदान होतं, त्याच्याबद्दल काही सुतोवाच नाही। 12,000चे 15,000 रुपये सन्मान निधी होता शेतकऱ्याचा, त्याच्याबद्दल ते काहीच बोलायला तयार नाही आहेत। त्याचबरोबर ते फक्त त्यांना लाडकी बहीण सुचत आहे, परंतु आज शेतकऱ्याला त्यांनी शब्द दिलेला तो शब्द त्यांनी फिरवलेला आहे। खुद्द विधानसभेमध्ये अजितदादांनी एका आमदाराने प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं की आम्ही कर्जमाफीची माहिती गोळा करतो आहोत। म्हणजेच काय, मला तुम्हाला सांगायचं हे आहे की सरकारच्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत शेतकऱ्याला या आशेवर ठेवलं की सरकार आपलं कर्ज माफ करणार आहे, परंतु अचानक 3 दिवस आपलं मार्च एंडिंग राहिला असताना 28 तारखेला या राज्याचा अर्थमंत्री असलेले अजित पवार सांगतात की शेतकऱ्यांनी कर्ज भरा। म्हणजे एकीकडे फडणवीस साहेब म्हणतात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आणि अजितराव म्हणतात की कर्ज भरा। ही जी दुटप्पी भूमिका आहे आणि ते स्वतः म्हणतात की मी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला, ते आता म्हणतात की मला आर्थिक शिस्त लावायची आहे, राज्याला अर्थशिस्त लावायची। तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही का प्रेस घेऊन बोलले नाहीत की आम्ही कर्जमाफी करणार नाही? तुम्ही निवडणुकीच्या प्रेसमध्ये का बोलले नाही की आम्ही MSP वर 20% अनुदान देणार नाही? तुम्ही निवडणुकीच्या आधी आम्हाला का सांगितलं नाही की आम्ही 12,000चे 15,000 नमूद शेतकरी सन्मान करणार नाही? आज शेतकरी वाट बघतो आहे, तो देशोधडीला लागलेला आहे आणि या देशातल्या उद्योगपतींचं त्या ठिकाणी जवळपास 12 लाख कोटीचं लोन जर तुम्ही माफ करू शकत असाल तर आमच्या शेतकऱ्यांचं 35-40 कोटी जर तुम्ही माफ करू शकत नसाल तर तुम्ही शेतकरी विरोधी आहात। आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही शेतकऱ्याला जातीमध्ये धर्मामध्ये गुंतवून त्या ठिकाणी निवडणुका जिंकल्या तर ते आता होऊ देणार नाही। शेतकरी जागरूक झालेला आहे, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि येत्या काळामध्ये आज आम्ही सरकारकडे किंवा ठाणेदार साहेबांकडे ही मागणी केली आहे की सरकारवर त्या ठिकाणी फसवणुकीचा 420 गुन्हा दाखल करण्यात यावा। पण याच्याही पुढे जेव्हा तो अजित पवार आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येईल त्याला काळे झेंडे दाखवणारा पहिला ज्ञानेश्वर करात असेल। त्याच्यानंतर आमचा पालकमंत्री आहे, आमच्या जिल्ह्याला मंत्री आहे फुंडकर, परंतु त्यांना पालकमंत्री न करता बाहेरच्या प्रदेशातला म्हणजे विदर्भ सोडून मराठवाडा सोडून तिकडचे पार्टे आबा पाटील कोण आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांना पालकमंत्री करण्यात आलेला आहे। त्यांना सुद्धा काळे झेंडे दाखवण्यात येईल आणि याच्यानंतर आमदार असतील, मंत्री असतील यांचे कपडे आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही। एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्याचे आमचे अवलाद आहे। राधे बोलायचं काही तर इथून पुढे हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे। काल परवा मी आपले बच्चू कडू साहेबांची मुलाखत घेतलेली आहे। उद्या 11 वाजता मी शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मुलाखत घेतो आहोत आणि जे काय आम्ही समविचारी लोक आहोत शेतकऱ्यांसाठी काम करणारे ते सगळ्यांना एकत्र करून जसं भूतोन भविष्यात या महायुतीला बहुमत दिलं तशाच पद्धतीचं आंदोलन उभं राहील आणि सरकारच्या बापाला कर्जमाफी त्या ठिकाणी करावं लागेल। धन्यवाद।